शहरातील युवा व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेले दामोदर शामराव इंगोले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवीत त्यांची उमरखेड शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील पक्ष संघटनेला नवे बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली असून यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जयवंतराव पाटील कामारकर यांनी दिनांक 4 जुलै रोजी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या नियुक्तीमुळे शहरातील पक्ष संघटनात्मक कामकाजाला अधिक वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या विचारानुसार सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देत पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे तसेच शहरातील प्रत्येक घटकाला पक्षाशी जोडण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दामोदर इंगोले यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाचा व्यापक प्रचार प्रसार करून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी तसेच युवक, महिला व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढवावी अशी सूचनाही नियुक्तीपत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. नमस्कार. सर्वप्रथम बरोबर म्हटलं, उमरखेड शहरामध्येच किंवा तालुक्यामध्ये बरेच आमच्या मित्रपक्षाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम व वेगवेगळे पदभरती अनेक मोठे मोठे नेते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्याच अनुषंगाने माझ्यावर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते इंद्रनील भाऊ नाईक, तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे बाळाभाऊ कामारकर, तसेच आमचे प्रकाशभाऊ राठोड व तालुका अध्यक्ष आमचे शंकरभाऊ तालंकर व महिला तालुका अध्यक्ष आमच्या वनिताताई चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमरखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा वाढवायचा आहे आणि त्याची कमान हे माझ्या हातात दिलेली आहे. जे पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी योग्य आणि पक्ष वाढून मी आपलं कामाद्वारे दाखवून, कारण की उमरखेड शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा कसा मोठ्या पद्धतीने वाढन याची जिम्मेदारी नक्कीच मी घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की राष्ट्रवादी पक्ष हा किती झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे की पक्षाच्या वतीने तुमच्यासोबत आणखीन कोण कोण काम करणार आहे आणि नागरिकांसाठी तुम्ही काय करणार? नक्कीच माझ्याकडे सध्या तरी आमची उमरखेड शहरामध्ये जे पदाधिकारी जुने आहेत किंवा जे पदाधिकारी येणार आहेत त्यांची आम्ही एक बॉडी तयार करणार आहोत. आम्ही आमचे पदाधिकारी पद देणार आहोत. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की आपण उमरखेडच्या नागरिकांसाठी काय करणार आहोत. नक्कीच महिला खातं आमच्याकडे आहे. जे आमच्या लाडक्या बहिणीला सरकारने 1500 रुपये योजना चालू केलेली आहे. ते 1500 रुपये योजनेमध्ये काही महिला लाभार्थी त्याच्यामध्ये वगळल्या गेलेल्या आहेत. त्या महिला लाभार्थीकरता मी आमच्या आदितीताई तटकरे यांच्याशी मी पत्राद्वारे त्यांना माहिती देणार आहोत आणि उमरखेड शहरातील व तालुक्यातील महिलांना जे त्यांच्याकडे कुठल्याही कृषी प्रॉपर्टी नाही किंवा कुठल्या गोष्टी त्यांच्या नावावर गाडी नाही, अशा महिला जे वगळल्या गेल्या त्या महिलांना नक्कीच न्याय मिळवून देणार आणि त्यांची परत जे 1500 रुपये आहेत लाडक्या बहिणीचे त्यासाठी मी जेवढी माझ्याकडनं होईल तेवढी मी प्रयत्न करणार.